ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उद्यापासून नुकसानग्रस्त भागांचा दौरा करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश। शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचं काम सुरू, मुख्यमंत्र्यांची माहिती। दिवाळी आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा। पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू, राज्यात 70 लाख एकरवर नुकसान भरण्याची माहिती। सरकारने वेगाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देणं गरजेचं, पिकांसह जमीन आणि पाणंद रस्त्यांचे पंचनामे करावे, शरद पवार यांची प्रतिक्रिया। पूरग्रस्तांना कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही, अजित पवार यांची माहिती। पाण्यात अडकलेल्या मदतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आधार बनूया, अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, ठाकरेंचा सरकारला टोला। 2 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे धाराशिवचा पाहणी दौराही करणार। काहींना प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय, मात्र त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांचं उत्तर। सोलापुरात अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान, 6 लोकांचा मृत्यू, 49 जनावरं दगावली तर घरांचेही नुकसान। संसार उद्ध्वस्त होताना पाहून आजीला अश्रू अनावर। घाबरू नका, मनोबल हारू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, पंकजा मुंडेंकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे बीडमध्ये करणार नुकसानीची पाहणी। मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपलं, वेगवेगळ्या घटनेत 5 जणांचा मृत्यू, 72 जनावरं दगावली, शेतांना तलावाचं स्वरूप, नुकसान भरपाईची मागणी। राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, राज्य सरकार मराठवाड्याला किती मदत देतील माहिती नाही, संजय राऊत यांची टीका। धाराशिव, बीड, जालना, हिंगोलीमध्ये हाहाकार, पुरामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला। प्रताप सरनाईक उद्या धाराशिवमध्ये जाणार, गरज पडल्यास दुष्काळग्रस्त गावांना दत्तक घेणार, सरनाईक यांची माहिती। ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000ची मदत करा, योग्य वेळ असल्यानं कर्जमाफीही जाहीर करा, रोहित पवार यांची ट्विट करत ही मागणी। बीड जिल्ह्यात जोरदार पावसाचा हाहाकार, पुरात अडकलेल्या 18 लोकांना सुखरूप काढलं बाहेर, NDRF कडून अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य, गिरीश महाजन यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी। अतिवृष्टीमुळे 34 ते 36 लाख हेक्टर पाण्याखाली, तातडीने शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा, वडेट्टीवारांची ही मागणी। जालन्यात मुसळधार पाऊस, त्यामुळे सुखना नदीला आला पूर, शेतांना तळ्याचं स्वरूप, घरांमध्ये साचलं पाणी, पिकांचं मोठं नुकसान। रस्ते चांगले करा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुणे पालिका आयुक्तांना सूचना, मुख्यमंत्र्यांकडूनच पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे खड्ड्यांची तक्रार। मुंबई शहराच्या आज जिल्हा नियोजन समितीची बैठक, सर्वपक्षीय आमदार बैठकीला राहणार उपस्थित, निधी वाटपावरून आज महायुती आणि महाविकास आघाडीचे आमदार भिडण्याचीही शक्यता। सोन्याच्या दरात 2,200 रुपयांची तर चांदीच्या दरात 4,380 रुपयांची वाढ, सोनं 1,16,200 रुपये प्रतितोळा, चांदी 1,36,380 रुपये किलोवर। आजपासून ओला उबर चालक सरकारमान्य भाडे आकारणार, अधिक भाडं घेतल्यास चालकांवर नव्हे कंपन्यांवर होणार कारवाई, छोट्या गाड्यांसाठी 28 आणि मोठ्या गाड्यांसाठी 34 रुपये प्रति किलोमीटर इतका दर निश्चित। गुवाहाटीमध्ये आज जुबेन गर्गचं दुसऱ्यांदा शवविच्छेदन होणार, जुबेन गर्गच्या मृत्यूबाबतच्या शंका दूर करण्यासाठी पुन्हा शवविच्छेदनाचा निर्णय, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांची माहिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।